तर स्वागत आहे भावांनो तुमच्या आपल्या एका नवीन वॉलमध्ये। तर आपण निघालोय आज साताराला, पण सातारामध्ये कुठं जाणार आहे ते आत्ताच नाही सांगणार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही बघा आपली लैला, हिला जरा पुसूयात आणि हिला कालचं धुवून आणली आहे। तर चला आपण निघूयात आपल्या पुढील प्रवासाला। नेहमीप्रमाणे आपण आलोय पेट्रोल पंपावरती। चला तर मग टाकी फुल करूयात आणि आपण जाऊयात। आता आपण आलोय रावेतच्या पुढे आणि भाई रस्ता पण पूर्ण मोकळा आहे, त्यामुळे गाडी चालवायला पण खूप मज्जा येत आहे। चला तर नेहमीप्रमाणे आपल्याला ट्रॅफिक लागला आहे। खूप वैताग येता यार, ही अशी ट्रॅफिक लागल्यावर जेवढी गाडी लँड ड्राईव्हला हिट होत नाही तेवढी गाडी ट्रॅफिकमध्ये तापते। आत्ता आपण पोचलोय पुण्यातल्या फेमस कात्रज टनलमध्ये। समोर पूर्ण लाईट्स, भारी इको आणि GT 650चा आवाज म्हणजे नेक्स्ट लेवल फील भाई। रात्री बोगद्यामधील लाईट्स आणि आवाजामुळे वेगळीच वाइब येते। बाईक रायडर्स आणि मोटो व्लॉगर्ससाठी हा रूट खूप फेमस आहे। भावांनो, ही गाडी बघा किती भारी आहे यार। मला या गाडीचे नाव माहीत नाही, पण ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा बरं का। या अशा गाडीमध्ये बसण्याची मज्जाच वेगळी आहे। पण काय पण म्हणा भाई, या गाडीचा औराच आहे। तो हम पोहोच चुके हैं खंडाळा घाटाच्या पायथ्याला। इथं पण खूप ट्रॅफिक लागले आणि त्यात या हेल्मेटमध्ये गरम होतंय भाई। तर हा बघा कसा आहे वळणावळणाचा रस्ता। थोडी जरी गाडी जास्त खाली झाली की डायरेक्ट आडवच होणार। तर आपण आता आलोय घाट उतरून खाली। पुढे आहे ते म्हणजे वेळेगाव, जिथं आपण आता नाश्ता करायला थांबणार आहे। सकाळपासून भाई उपाशी आहे। चला आता जरा पेटपूजा करूयात। तर आता आपला नाश्ता झालाय, आता आपण निघूयात पुढील प्रवासाला। हा रस्ता बघून तुम्हाला थोड तरी माझा प्लॅन समजला असेल की आपण कुठं निघालोय ते। भावांनो, आता आपण आलोय ते म्हणजे वाईमधील प्रसिद्ध असलेल्या ढोल्या महागणपतीला। आणि हे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई येथे कृष्णा नदीच्या काठावर असलेलं एक जागृत आणि ऐतिहासिक मंदिर आहे। पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांना इसवी सन 1762 मध्ये बांधलेलं हे मंदिर यांच्या भव्य काळ्या पाषाणातील बारसेदार मूर्तीसाठी ओळखले जाते, जी मूर्ती 6.5 ते 7 फूट उंच आहे। तर आता आपण चाललो येथून पुढे ते म्हणजे मेणवली घाटामध्ये। तर आपण फायनली पोचलोय मेणवली घाटामध्ये। हा तोच घाट जिथं बऱ्याच मराठी आणि हिंदी पिक्चर्स शूटिंग होतं। ही बघा पंचधातूने बनवलेली 650 किलोची घंटा। ही एक युरोपियन घंटा आहे जी पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हस्तगत केली होती। चला आता आपण येथून निघूयात। आता आपण येथून पुढे चाललोय ते म्हणजे महाराष्ट्राचे पेंगॅन लेक म्हणजे धोम धरण, जे की आता सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फेमस झालंय। कसं आहे भावांनो, समोरचा व्ह्यू हे तेच ठिकाणं जिथं छावा पिक्चर शूटिंग झालं आहे। आता एवढा खास व्ह्यू नाहीये, खरी मज्जा तर सनसेटला आहे। काय खतरनाक व्ह्यू होतो भाई। मला वाटत नाही भावांनो की आपल्याला सनसेट बघायला भेटेल म्हणून, आणि आज इथं म्हणावी अशी गर्दी पण नाहीये। तसं म्हणायला गेलं तर आपणच लवकर आलोय, पण काय पण म्हणा आपलं हे सातारा जिल्ह्यामधील हे धोम धरण त्या पेंगॅन लेकपेक्षा कमी नाहीये। तर आपलं इथं शूट करून झालंय, आता आपण इथून निघूयात। आपल्याला अजून पुणे गाठायचं आहे। आता आपण आलोय मेन हायवेला म्हणजे डायरेक्ट वेळेमध्ये आलोय। तर भावांनो, समोर बघा सनसेटचा व्ह्यू। शेवट भाई शेवट। हा असा सनसेट आणि GT 650 भाई, फीलिंग ढगात। अब हम पहुंच चुके हैं कात्रजच्या बोगद्याच्या पुढे, पण एवढं ट्रॅफिक का लागलंय काय समजत नाहीये मला। वाटते पुढे कुठेतरी ॲक्सिडेंट झालाय, पण तसं काय नाहीये।
नसरापूरमध्ये माणसांनी आंदोलन केलंय, पण का केलंय हे माहीत नाहीये. आता हे आपल्याला पुढे जाऊन समजेल की नक्की काय विषय आहे. सगळीकडे बघू शकताय कशी गर्दी आहे ते. विषय असा झालाय की एका नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाय. ही गोष्ट सांगताना कसं तरी वाटतंय. भावांनो, अशी घटना खरंच मन हलवून टाकते. एका निष्पाप मुलीबरोबर हे होत हे खूप वेदनादायक आहे. आपण सगळ्यांनी मिळून अशा गोष्टींविरोधात आवाज उठवणं खूप गरजेचे आहे. पूर्ण सातारकरांच्या वतीने त्या चिमुकलीला न्याय मिळावा हीच प्रार्थना नसरापूरकरांना. मानलं आज तुम्हाला. तुमच्या या एकीमुळे आज त्या नराधमाला फाशी होईल. या असल्या भिकार चोट सरकारकडून काहीच होणार नाहीये. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये अशी गोष्ट होईल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. आणि असं पण आपल्या सर्वसामान्य माणसाला कुठ न्याय आहे. भावांनो, आपल्या कॅमेराची चार्जिंग संपत आली आहे. कॅमेरा कधी पण बंद पडू शकतोय. तर आपण आपला व्लॉग इथंच संपवूयात. भेटूयात आता आपण नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.